भागवत धर्माचे निगुणे, एक उद्धरती श्रवणे, एक तरती पठणे, एक निस्तरती ध्याने, संसार पाशा। पूजनीय स्वामी कृष्णानंद लिखित शुक उवाच श्री एकनाथी भागवत भावार्थ कथा या ग्रंथातील आज ऐकूया पुष्प 3 मायेचे विवरण कर्मविवेचन याचा भाग 1। यज्ञमंडपातील ब्रह्मवृंद आपापलं साहित्य आवरण्याच्या तयारीत होते। इतर आमंत्रित जन यज्ञदर्शन घेऊन भोजन कक्षाकडे जात होते। पूर्णाहुतीच्या ज्वाळा केव्हाच विरल्या होत्या, तरी यज्ञकुंडात थोडी धग होतीच। काष्टाच्या पळीनं यज्ञभस्म घेऊन ते कपाळी लावताना इतरे जनांना कृतार्थ वाटत होतं। ते नवनारायण यज्ञकुंडापासून थोड्या दूर वेगळ्या स्थानी बसले होते। त्यांच्यापुढे निमिराजा पुन्हा वीरासनात बसला होता। त्याच्या मुखावरील आर्तता आणि नवनारायणांच्या मुखावरची प्रसन्नता कुणाच्याही सहज लक्षात येईल अशीच होती। अल्पशा विश्रांतीनंतर संवादाला पुन्हा आरंभ झाला। निमिराजानं विचारलं, मुनिवर्य, आपण कर्मातून भक्ती आणि भक्तीतून ज्ञान होतं हे सांगितलं, परंतु या साधना प्रवासात या मायेचा अडथळा येतो असंही म्हणालात। पण माया म्हणजे नेमकं काय? या मायाजाळात जो तो थकवला जातो असं म्हणतात। प्रत्यक्ष देवांनाही या मायेचा मोह आवरता आला नाही। ब्रह्मा विष्णू शिव हे तर मायेचे नियंते आहेत। असं असताना तेही या मायेत सापडले, अशा कथा आहेत। मुनिवर्य, या मायेच्या ठिकाणी अशी कोणती कला आहे की ती आपला पाश तयार करते आणि त्या मायापाशात सामान्य जनांची अगदी दारुण स्थिती करते? या मायेला उल्लंघून कसं जायचं? मायेचं स्वरूप आणि तिचं कार्य आपण मला सविस्तरपणे सांगावं अशी माझी आपणास प्रार्थना आहे। आता अंतरिक्ष नावाचे 3रे ऋषभपुत्र म्हणाले, मी या प्रश्नाचं उत्तर देतो। दोघा ज्येष्ठांना आनंदच वाटला। त्यांनी अनुमती देताच अंतरिक्ष सांगू लागले। अंतरिक्ष म्हणाले, राजा, मायेचं स्वरूप विवरण करणं म्हणजे मृगजळ पाहून त्याची महती सांगण्यासारखं आहे। वांझेच्या पुत्राच्या बारशाची तयारी करणं हे जितकं हास्यास्पद आहे तसं मायेबाबत बोलणं आहे। जी मुळातच नाही तिची चर्चा कशी करायची? माया या शब्दाचा अर्थच मुळी जी नाही ती असा आहे। म्हणजे माया नावाची वस्तू अस्तित्वात नाही, तो एक भास आहे, भ्रम आहे। तरी पण या भ्रमानंच मानवी जीवन भ्रमित झालं आहे, व्यापलं गेलं आहे, हे मात्र खरं आहे। आता उपलक्षणानं सांगायचं तर माया ही त्रिगुणी आहे। मानवी देहाच्या मनात असलेलं मीपण, देहाचं ममत्व, त्याच्या प्रत्येक कर्माची क्रिया, सर्व कर्मभोग या सर्वात जे एक भासमय तत्व भरलेलं आहे तिला माया म्हणतात। पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूतं आणि गंध, रस, रूप, स्पर्श आणि शब्द हे पंचविषय परस्परांशी बांधले गेलेले आहेत। पृथ्वीचा गंधाशी, जलाचा रसाशी, तेजाचा रूपाशी, वायूचा स्पर्शाशी आणि आकाशाचा शब्दाशी असा संबंध जोडूनच मायेचं कार्य चालत असतं। खरं तर राजा, ही पंचमहाभूतं परस्परांचे शत्रू आहेत असं म्हणावे लागेल, कारण ती परस्परांचं अस्तित्व संपवतात। बापरे, ते कसं काय? निमिराजानं आश्चर्यानं विचारलं। पृथ्वीवर पाणी पडलं की तिचं पृथ्वीपण म्हणजे जमीन झाकली जाते, कधी वाहून जाते। पाण्याची अग्नीनं म्हणजे तेजानं वाफ होते आणि पाणी पण संपतं। ती वाफ वायू सर्वत्र पसरवतो म्हणजे तेजाचं कार्य वायू संपवतो आणि त्या वायूला
आकाश कवेत घेतं. म्हणजे पंचमहाभूत एकमेकांचं अस्तित्व एका दृष्टीनं संपवतात. परंतु राजा, असं असलं तरी या पंचतत्वात एकच ईश्वरी तत्व असल्यानं त्या पाचांचं संतुलन साधलं जातं आणि विश्वाचं कार्य चालत असतं. पृथ्वीवरील चराचर जीवात पण हेच ईश्वरी तत्व असल्यानं त्या जीवाचं जीवन अविरत चालू असतं. जीवांच्या ठिकाणी प्रबळ वासना असल्यानं त्या वासनांचे भोग घेण्यात जीवाचा त्याच्या जनन मरणाचा अनेक योनीतून प्रवास होत असतो. याचं कारण म्हणजे मानवापुरतंच सांगायचं तर त्याच्या प्रत्येक कर्मात फलाची तो इच्छा करतो, त्यामुळे त्याला त्या कर्माचा बंध पडतो. हे सर्व जे घडतं ते एका मायेमुळं घडतं. माया, ममता, फलाशा, अभिमान, अहंकार ही सर्व मायेची निर्मिती आहे. राजा, माया ही त्रिगुणी आहे. सत्व, रज, तम या 3 गुणातून होणारी सारी कर्म त्याच गुणांच्या जीवाच्या ठायी वाढ करतात आणि जीवाला जखडतात. तेलाच्या घाण्याला जुंपलेला बैल दिवसभर फिरत असतो, परंतु त्याचं फिरणं हे गोल गोल आणि एका खोलीपुरतंच असतं. त्याप्रमाणे जीवाचं जीवन हे मायेभोवतीच फिरत असतं. थोडक्यात सांगायचं तर माया ही आपल्या छायेप्रमाणे असते. सकाळ, दुपार, संध्याकाळ छाया बदलते, पण देह तोच असतो. तसं मायेचं रूप बदलतं. या भासमयतेनं जीवाच्या भोवती मायेचा सागर पसरतो आणि त्यातून तरून जाणं हे जीवाला दुर्लभ होऊन बसतं आणि अशा मायेत बुडालेल्या जीवाला पैलतीर कधीच दिसत नाही. अंतरिक्ष मुनींचं हे बोलणं ऐकून निमिराजाच्या मनात आणखीनच उत्सुकता वाढली. त्याच्या मनात विचार आला की जर माया इतकी प्रबळ असेल तर अनेक सिद्ध साधू संत मुनिजन या मायेला उल्लंघून कसे गेले? ते या मायाजालातून बाहेर पडले आणि पैलतीरी पोहोचले, म्हणजे या मायेतून बाहेर पडण्याचा निश्चित मार्ग असणारच. कदाचित तो तितकाच प्रबळ असणार हे नक्की आहे. ह्याच विचारातून तो म्हणाला, मुनिवर्य, माया पार करण्याचा उपाय मला जाणून घ्यायची इच्छा आहे. साधक हो, या निमिराजाच्या प्रश्नाचं उत्तर आता आपण उद्याच्या भागात ऐकूया. आज इथेच थांबूया. नमो व्यासमूर्ते, नमो शुकदेवा, दिला मुमुक्षुसी त्वा अक्षय ठेवा. कथा भावरूपे घडली हाते, करी समर्पित गुरुचरणाते. हरि ओम तत्सत.